मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपल्याला शिक्षक भरतीबाबत जे एक नवीन पत्र निघालेलं आहे त्या पत्रावर चर्चा करायची आहे. एक काही वेळातच ते पत्र मी या स्क्रीनवर शेअर करतो आणि त्या पत्रावर आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे. शिक्षक भरतीबाबत काय नवीन पत्र निघालेलं आहे त्याविषयी आज आपल्याला चर्चा करायची आहे. तत्पूर्वी मी प्राध्यापक वासनकर, ऑथर इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स फर्स्ट, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स सेकंड, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स थर्ड, मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट फॉर क्लास 12, मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड फॉर क्लास 12 अँड मॅथमॅटिक्स की पॉइंट फॉर MST CET अँड JEE. अशा प्रकारचे बुक्स माझे पब्लिश झालेले आहेत. ते बुक्स तुम्हाला जर समजा आवश्यकता असेल तर उपलब्ध सुद्धा आहेत. Amazon वरही उपलब्ध आहेत आणि व्यक्तिशः आपण माझ्यासोबत सुद्धा कॉन्टॅक्ट करून हे बुक्स आपण मिळवू शकता. त्यासाठी माझा मेल आहे vasankarprakash@gmail.com. याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता. तर शिक्षक भरतीबाबत काय नवीन पत्र आलेलं आहे त्या बाबतीत आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे मित्रहो. हे हे जे पत्र आहे हे शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी काढलेलं आहे. कोणत्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी हे पत्र काढलेलं आहे आणि कोणास काढलेलं आहे, कशा बाबतीत काढलेलं आहे. तर हे जे पत्र काढलेलं आहे हे पत्र स्पष्टपणे त्या पत्रामध्ये त्यांनी जाहिरात काढण्याबाबत हे पत्र त्यांनी दिलेलं आहे की 15 तारखेपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये जाहिराती पोर्टलवर आल्या पाहिजेत. त्या बाबतीत त्यांनी स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. चला तर मग आता हे पत्र मी या आपल्या स्क्रीनवर आता शेअर करतो आणि हे पत्र पूर्णपणे आपल्याला याचं अवलोकन करण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला माझा आवडला तर माझ्या या व्हिडिओला आपण लाईक करा. दुसरं असं की आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर अशा प्रकारचे जे शिक्षक भरतीचे आपण नवनवीन व्हिडिओ बनवतो त्या बाबतीतलं नोटिफिकेशन आपल्याला मिळणार आहे. चला तर मी पत्र आता या स्क्रीनवर शेअर करतोय की कुठलं पत्र नवीन शिक्षक भरतीबाबत कुठल्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी काढलेलं आहे ते आता आपल्याला इथं बघायचं आहे. बघा, हे ते पत्र आहे. बघा, हे पत्र आहे. या पत्रामध्ये एज्युकेशन ऑफिसर जिल्हा परिषद सेकंडरी छत्रपती संभाजीनगर, म्हणजे छत्रपती संभाजीनगरचे जे काही युवा आहेत त्यांनी हे पत्र शिक्षक भरतीबाबत काढलेलं आहे. कुणाला काढलेलं आहे तर हे पत्र त्यांनी अध्यक्ष सचिव खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित माध्यमिक शाळा अंतर्गत जिल्हा छत्रपती संभाजीनगर अध्यक्ष सचिवांना पण काढलेलं आहे त्यांनी. आणि त्यासोबतच एक लक्षात घ्या, ह्या अनुदान प्राप्त शाळा आहेत. त्याला अनुदान प्राप्त म्हणजे गव्हर्नमेंटचा ग्रँड यांना मिळतो अशा शाळांचे जे काही अध्यक्ष सचिव आहेत त्यांना हे पत्र त्यांनी लिहिलेलं आहे. दुसरं त्यांनी त्याच्यात टाकलेलं मुख्याध्यापक खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित माध्यमिक शाळा अंतर्गत जिल्हा छत्रपती संभाजीनगर. विषय टाकला त्यांनी शिक्षक पदभरती 2022 आणि हे लेटेस्ट आहे, 8 तारखेचं पत्र आहे मित्र. आता सध्या त्यांनी काढलेलं पत्र आहे त्यामुळे या पत्राला फार महत्व आहे. विषय आहे शिक्षक पदभरती 2022. शिक्षक पदभरतीसाठी बिंदू नामावली अद्ययावत करून रिक्त पदांची पवित्र प्रणालीवर जाहिरात नोंद करण्याबाबत हे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. खाजगी शैक्षणिक संस्थेचे जे काही अध्यक्ष सचिव असतील त्यांना सांगितलेलं आहे आणि जे काही मुख्याध्यापक असतील त्या मुख्याध्यापकांना सुद्धा सांगितलेलं आहे की तुमचे बिंदू नामावली अद्ययावत करा आणि तुमच्या संस्थेमध्ये जे काही रिक्त पद आहेत त्याची जाहिरात पवित्र पोर्टलवर तुम्हाला टाकायची आहे, असे स्पष्ट त्यांनी आदेश दिलेले आहेत. बघा संदर्भ, माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र 27/11/2023 चं पत्र आहे. माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र, त्याच्यानंतर या कार्यालयाचे पत्र आणि हे पत्र आहे 4/12/2023 च. आता हे पत्र काय आहे ते आपल्याला बघायचंय. या पत्राविषयी आपण सविस्तर रीडिंग करणार आहे.
उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 चे आयोजन दिनांक 22/2/2023 ते दिनांक 3/3/2023 या कालावधीमध्ये करण्यात आलेले होते. सदर परीक्षेस प्रविष्ट झालेल्या उमेदवाराकडून पवित्र पोर्टलवर पदभरतीसाठी आवश्यक असणारे स्वप्रमाणपत्र पूर्ण करून घेण्यात आलेले आहे, असं त्यांनी पहिल्या पायऱ्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि जर या युवनी समजा हे जर छत्रपती संभाजीनगरचे एज्युकेशन ऑफिसर जर हे पत्र काढतात तर सर्वच ठिकाणची युवा आता हे पत्र काढणार आहेत, काही प्रश्नच येत नाही. राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी शैक्षणिक संस्था यांच्या मार्फत चालवल्या जाणाऱ्या शाळांतील रिक्त पदे भरण्यासाठी संकेतस्थळावर आरक्षण व विषय नोंद करून जाहिरात देण्याची सुविधा दिनांक 16/10/2023 पासून देण्यात आलेली आहे. त्यानुसार नियुक्त प्राधिकारी म्हणून संबंधित शिक्षण संस्था आरक्षण विषयक बिंदू नामावली तपासणी करून आवश्यक माहितीची नोंद पोर्टलवर करता येईल. पुढे त्यांनी असं म्हटलंय, या कार्यालयाचे पत्र दिनांक 4/12/2023 नुसार बिंदू नामावली अद्ययावत करण्यासाठी दिनांक 5/12/2023 ते 7/12/2023 पर्यंत बळीराम पाटील माध्यमिक विद्यालय सिडको छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शिबिर आयोजित करण्यात आलेले होते. सदर शिबिरामध्ये ज्या संस्थांनी बिंदू नामावली सादर केली अशा संस्थांच्या बिंदू नामावलीची प्राथमिक तपासणी या कार्यालयाकडून करण्यात आलेली आहे. म्हणजे शिबिरामध्ये त्यांनी बिंदू नामावली बऱ्याचशा संस्थांनी सादर केली, त्याची प्राथमिक तपासणी त्यांनी केलेली आहे. अशा व्यवस्थापनांनी माननीय सहाय्यक आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या संस्थेची बिंदू नामावली प्रमाणित करून घ्यावी व दिनांक 15/1/2024 पूर्वी शिक्षक पदभरतीबाबतची जाहिरात पवित्र प्रणालीवर नोंदवण्यात यावी. बघा त्यांनी स्पष्ट संकेत दिले आहे की 15/1/2024च्या अगोदर तुम्हाला जाहिरात पवित्र प्रणालीवर नोंदवायची आहे. म्हणजेच 15/1/2024 नंतर विद्यार्थी जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांचं काम सुरू होणार आहे आणि त्यांना काय करावं लागेल तर त्यांना पसंतीक्रम द्यावे लागणार आहेत. हे इथं याच्यावरून स्पष्ट दिसते. तर सर्वच संस्था म्हणजे जे काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा आहेत, त्यांना यांनी असं आदेशित केलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही 15/1/2024 पर्यंत जाहिरात टाका. आणि मित्र शक्यतोपर्यंत जाहिरातीचा ओघ चालू झालेला आहे पवित्र पोर्टलवर आता. तर 15/1/2024 पर्यंत महाराष्ट्रातील पूर्ण जाहिराती येतील आणि त्यानंतर शिक्षक उमेदवारांच्या कार्याला सुरुवात होणार आहे, म्हणजे त्यांना पसंती करून द्यावे लागणार आहेत. आणि पहिला जो भाग आहे तो विदाऊट इंटरव्ह्यूचा आहे, त्यामुळे पहिला भाग अत्यंत महत्वाचा भाग आहे आपल्यासाठी पसंती क्रमाचा. पुढे त्यांनी असं दिलेलं आहे, तसेच अद्यापही ज्या शाळांच्या व्यवस्थापनाने सन 2022-23च्या संच मान्यतेनुसार रिक्त पदे असल्यास अशा व्यवस्थापनांनी तात्काळ बिंदू नामावली या कार्यालयात समक्ष सादर करून प्राथमिक तपासणी करून घ्यावी व अंतिम तपासणी माननीय सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडून करून घ्यावी. पुढे बघू आपण, पवित्र पोर्टलवर अद्ययावत बिंदू नामावली प्रमाणित करून घेतल्यानंतर शाळेतील रिक्त पदांच्या 80% पद पवित्र पोर्टलवर जाहिरातीसाठी दिनांक 15/1/2024 पर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. म्हणजे एखाद्या संस्थेमध्ये जे काही पद रिक्त आहेत त्याच्या 80% पदाची जाहिरात त्यांना पवित्र पोर्टलवर द्यावायची आहे आणि असे स्पष्ट निर्देश त्यांनी खाजगी शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष सचिव आणि मुख्याध्यापक यांना दिलेले आहेत. सदर कालावधीत आपण आपल्या संस्थेची जाहिरात नोंदणी न केल्यास व पदभरतीपासून वंचित राहिल्यास संबंधित व्यवस्थापन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. आणि त्यांनी दुसरं एक स्पष्ट सांगितलंय की 15/1/2024 पर्यंत जर तुम्ही बिंदू नामावली तुमची मान्य करून घ्यायची आहे, ती मान्य झाल्यानंतर तुम्हाला 80% पदाची जाहिरात टाकायची आहे. ती जर तुम्ही 15/1/2024 पर्यंत टाकली नाही तर ती तुमची स्वतःची जबाबदारी राहील त्या शैक्षणिक संस्थेची, हे त्यांनी इथं स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे आता शैक्षणिक संस्थेला जाहिराती टाकाव्याच लागणार आहेत. रिक्त पद असणाऱ्या शाळातील मुख्याध्यापकांनी सदर बाब आपल्या व्यवस्थापनाच्या निर्देशास आणून द्यावी. आणि ज्या शाळेत रिक्त पद आहेत त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांचं जे व्यवस्थापन मंडळ असते त्यांच्या निर्देशनास ही बाब आणून द्या, असं जे काही युवा आहेत देशमुख साहेब छत्रपती संभाजीनगर त्यांनी स्पष्ट आदेश दिलेले आहेत. आणि अशाच प्रकारचे आता पत्र बाकीचे सुद्धा युवक काढतील आणि जाहिरातीचा ओघ आता पवित्र पोर्टलवर सुरू होणार आहे. आणि या जाहिरात टाकण्याची जी काही अंतिम तारीख आहे ते 15/1
2024 आहे. 15/1/2024 नंतर तुम्हाला पसंती क्रम भरून द्यायचे आहेत आणि पसंती क्रम आपल्याला डोळ्यात तेल घालून बघायचे आहेत, हे लक्षात घ्या. कारण काय, पसंतीक्रम देत असताना आपल्याला आपला विषय पाहावा लागतो, आपली शैक्षणिक व्यावसायिक पात्रता पाहावा लागतो, आपला प्रवर्ग पाहावा लागते, आपल्याला तो गट कोणता आहे, आपल्या कोणत्या गटामध्ये बसतो, आपण 1 ते 5 मध्ये बसतो, 1 ते 4 मध्ये बसतो, 6 ते 8 मध्ये बसतो, 9 ते 10 मध्ये बसतो, की 11-12 मध्ये बसतो, ते सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला विचार करूनच पसंतीक्रम द्यावे लागतील. तर पुनश्च माझं आव्हान आहे, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघण्यासाठी उपलब्ध होतील. त्यासाठी आपण काय करायचं आहे, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर आता या व्हिडिओमध्ये मी आजच्या या चर्चेला पूर्ण विराम देतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद मित्रांनो.